आणि रितेश भाऊंनी ते कसं आहे माहिती का, मी गोदावरी केला, मी कधी बोललेलो नाही, आज पहिल्यांदा बोलतो. मी गोदावरी चित्रपट जेव्हा करायचं ठरवलं निशिकांत कामतच्या निधनामुळे, त्याच्यावर काही लोक, काही मीडिया, काही वैयक्तिक लोक, तो गेल्यानंतर तो कसा गेला याच्याविषयी बरंच काय काय लिहित होते. तर माझ्या मनात एक गोष्ट आली की मी निशीसाठी काय करू शकतो, मी तो चित्रपट करू शकतो. मग जे काही होतं नव्हतं ते म्हटलं ठरवलं करूया आपण. तेव्हा एकमेव असा मला फोन आला की भाऊ, पैशांपासून कुठलीही गरज जर लागली तर मी आहे, आणि एक तरी मला पासिंग शॉट तरी पाहिजे, कारण हा निशीवरचा सिनेमा आहे आणि तुम्ही करताय, तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा, मी तुमच्या सोबत आहे. आणि तो फोन होता रितेश देशमुख यांचा. तर ती व्यक्ती अशी आहे की निशिकांत कामत सुद्धा जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, हैदराबादला होते, तेव्हा त्या हैदराबादमध्ये त्या कोरोनाच्या काळामध्ये ते अख्खं हॉस्पिटल हलवण्याचं काम 2 लोकांनी केले. एक रितेश विलासराव देशमुख, आणि त्यांना मी फोन केला, आणि दुसरं म्हणजे संदीप वाघा रेड्डी, ॲनिमलचा डिरेक्टर, ज्याला फोन निखिल महाजन यांनी केला. तर ह्या 2 माणसांनी जी मदत तिथे केली ना त्यावेळेला, तर मला ते विसरता येणं शक्य नाही. आणि त्यामुळे असा एक माणूस जर अडचणीत असेल, आणि शिवाय त्यांच्या अडचणीला मला रोल, मी तो रोल कोणाचा मिळतोय, महाराजांच्या वकिलाचा, आणि त्यांचं इतकं महत्वाचं काम होतं त्या अफजल खानाच्या वधामध्ये, कारण त्यांना हे सांगणं, त्याच्याकडे फौज फाटा इतका मोठा होता, त्याला सांगणं की नाही तुम्ही एकटे या, हे सोपं काम नाहीये, आणि ती महाराजांनी जबाबदारी यांच्या खांद्यावर टाकली होती. तर ते जे काही, आणि शिवाय संतोष शिवम, म्हणजे काय, म्हणजे त्या माणसाबरोबर परत काम करायला मिळणार हे होतं. संजय दत्त, आम्ही त्यांचे सिनेमे म्हणजे मित्र 7 होतो, पैसे तिकिटाचे 3च लोकांचे, बाकीचे कसे जाणार म्हणून त्यांचे तिकीट घेऊन ब्लॅक करून त्याच्यातनं पैसे घेऊन मित्रांना पिक्चर दाखवलेला. असं ते काय काय गोष्टी त्या तुमचे सर्कल कम्प्लीट होतात, तसं आहे ते. त्या मजा आली, आणि शिवाय न मागता पैसे आले वगैरे. हा, मी पैसे नव्हते मागितले त्यांना, किती देणार कधी देणार नाही, पिक्चर संपला, पैसे आले, आणि मग मी जितके पैसे बाजारात घेतो त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच पैसे आले. त्यांनी पण मान ठेवला, आणि ते सदैव तसं करतात.